मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात विविध योजनांतर्गत बोकालेला भ्रष्टाचार आणि त्याला पाठीशी घालणारे अधिकारी, त्यातून वाढलेली मुजोरी याचा फटका खुद्द दापुरा ग्रामपंचायतीचे सरपंच यांना बसला असून या ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचारावर अधिकारी वर्ग पांघरून घालत असल्यामुळे गावाचा विकास आणि विकास कामं बाधित होत आहे असा आरोप करून सरपंचांनीच उपोषणाला सुरुवात केली आहे। दापुरा गट ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी सरपंच वामनराव डाबेराव यांनी केली होती। या संदर्भात त्यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं होतं, परंतु त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने दस्तूर खुद्द सरपंचावरच उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। दापुरा, गुंजवाडा, ताकवाडा, शिरसाळा गट ग्रामपंचायत असून यामध्ये येणारी गावं शासकीय योजना व विकास कामं यापासून प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे बाधित झाली आहेत। ग्रामपंचायतीला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी व 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आमसभेला तसंच थोर पुरुषांच्या जन्मदिवसाला ग्रामसेवकांची उपस्थिती नसते। गावाला ग्रामसेवक नाही, विस्तार अधिकारी नाही, ग्रामपंचायतीच्या तक्रारींची दखल घेतल्या जात नाही, असा सर्व मनमानी व हुकुमशाही कारभार सुरू आहे। त्यामुळे जनतेला शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतं आहे। या संदर्भात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याबाबत तक्रारी केल्यावर देखील जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप सरपंचाचा आहे। हे अधिकारी भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप करून डाबेराव यांनी उपोषण सुरू केलं आहे। आपल्या मागणीसाठी अखेर सरपंचांना उपोषणाचा आधार घ्यावा लागला, यापेक्षा आणखी दुर्दैव तरी काय असं म्हटलं जात आहे। सरपंचांना उपोषणाला बसावं लागत असेल तर मग पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी, प्रशासन काय करत आहे? डाबेराव यांच्या आंदोलनाला भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, राष्ट्रशक्ती, हम 40 संघटना व युवक काँग्रेसने पाठिंबा दिला आहे। यावेळी रोहित सोळंके, शहाबुद्दीन, नागोराव तायडे, किशोर सोनवणे यांची उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।